नांदेडच्या देगलूर येथील भूमिपुत्र सचिन वनंजे जम्मू येथे कर्तव्यावर असताना शहीद झाले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्नी माधुरी वनंजे यांच्याशी फोनवरून संवाद साधत धीर दिला आहे। राज्यसभेचे खासदार अजित गोपछडे यांनी हा संवाद करून दिला आहे। आम्ही सगळे आपल्या कुटुंबाच्या सोबत आहोत, आपल्या कुटुंबियांची काळजी घेणं आमचं कर्तव्य आहे असं म्हणत माधुरी वनंजे यांचं सांत्वन केलं आहे। त्या वतीनं सगळ्या सहायता त्यांना देण्याचं आपण सांत्वनपर त्यांना बोलावं साहेब। मी त्यांना फोन देतो साहेब, एक मिनिट। मुख्यमंत्री साहेब आहेत, बोला साहेब। मी स्पीकर ऑन केलाय, बोला साहेब। नमस्कार, मी देवेंद्र फडणवीस बोलतोय। अतिशय दुःखद अशा प्रकारची घटना आहे आणि आम्हाला सर्वांना दुःख आहे। देशाकरता सेवा करताना त्यांना शहीद मरण प्राप्त झालं आहे, वीरमरण प्राप्त झालेलं आहे। आम्ही सगळे आपल्या कुटुंबाच्या सोबत आहोत आणि सगळ्या प्रकारे आपल्या कुटुंबाची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे। आम्ही आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहू आणि त्यांच्या ज्या स्मृती आहेत त्यांना देखील आम्ही सगळे या ठिकाणी नमन करतो आणि आपल्यासोबत आम्ही आहोत एवढंच मला आपल्याला सांगायचं आहे। धन्यवाद साहेब, थँक्यू साहेब, थँक्यू, नमस्कार, थँक्यू।